नमस्कार मित्रांनो. तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने 5 जून 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे GR जारी केला आहे, ज्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता इतर मागासवर्गीय म्हणजे OBC विद्यार्थ्यांप्रमाणे अनेक शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती आणि विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. तर या GR मध्ये कोणत्या योजना लागू होणार आहेत, महा-DBTवर अर्ज कधी करता येणार आणि विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 5 जून 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. तर राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांप्रमाणे मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक योजना आणि लाभ लागू करण्यात यावेत. तसेच त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद आणि महा-DBT पोर्टलमध्ये तांत्रिक बदल करण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना मिळणारे प्रमुख लाभ पाहूया. तर नंबर 1, शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना. OBC विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे. नंबर 2, मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण. OBC उमेदवारांसाठी असलेली चालक व वाहक प्रशिक्षण योजना आता सारथी संस्थेमार्फत मराठा समाजासाठीही राबवली जाणार आहे. नंतर नंबर 3, प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नंतर नंबर 4, ITI व व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क परतावा. PPP तत्वावरील ITI आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार आहे. नंतर नंबर 5, महाविद्यालयीन शिक्षणासाठी विविध प्रतिपूर्ती. अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे विविध 16 प्रकारच्या शैक्षणिक खर्चांची प्रतिपूर्ती मिळणार आहे. नंबर 6, परराज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रम. तर महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या आणि परराज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही या सवलती लागू होतील. नंतर नंबर 7, सर्व पात्र अभ्यासक्रमांना लाभ. OBC विद्यार्थ्यांना ज्या ज्या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक सवलती मिळतात त्या सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र राहतील. आणि नंबर 8, कॅप नंतरच्या प्रवेशांनाही लाभ. कॅप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थान स्तरावर घेतलेल्या प्रवेशांना देखील शैक्षणिक सवलती लागू होतील. नंतर सर्वात महत्त्वाची तरतूद. तर या GR मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपर्यंत OBC प्रवर्गासाठी ज्या शैक्षणिक सवलती लागू आहेत आणि भविष्यात ज्या नवीन सवलती लागू केल्या जातील त्या सर्व सवलती मराठा समाजाला आपोआप लागू होतील. नंतर महा-DBTवर अर्ज. तर शासनाने संबंधित विभागांना महा-DBT पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना भविष्यात ऑनलाईन अर्ज करून लाभ मिळवता येणार आहे. तर लाभ कधीपासून लागू. तर या शासन निर्णयातील सर्व तरतुदी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून लागू राहतील. तर संबंधित विभागांना चालू आर्थिक वर्ष आणि आगामी अर्थसंकल्पामध्ये पुरेशा निधीची तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे. या निर्णयामुळे शिष्यवृत्ती, फी प्रतिपूर्ती, व्यावसायिक प्रशिक्षण, परराज्यातील शिक्षण आणि इतर अनेक शैक्षणिक सुविधांचा लाभ मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.